नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण प्रसादाचा शिरा तयार करूया. शिरा तयार करण्यासाठी ही 4 पिकलेली केळी घेतली आहेत. ही केळी आपण चिरूया. अर्धी वाटी पिकलेल्या केळ्यांचे तुकडे घ्यायचे आहेत. पूजेसाठी नैवेद्य तयार करताना शिऱ्याचे प्रमाण सव्वा प्रमाणात घेतले जाते. तर आज मी सव्वा वाटी बारीक रवा घेतला आहे. याप्रमाणेच सव्वा वाटी साखर, सव्वा वाटी तूप आणि रव्याच्या दुप्पट गरम दूध घ्यायचे आहे. पिकलेली केळी चिरून घेतली आहेत. थोडेसे काजू घेतले आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये आपण 2 मोठे चमचे तूप घालूया. तूप आता चांगले गरम झाले आहे. यामध्ये हे काजू चांगले भाजूया. आता हे तुपात परतून घेतलेले काजू एका प्लेटमध्ये काढून घेते. याच कढईमध्ये आपण शिरा तयार करूया. आता यामध्ये हा बारीक रवा घातला आहे. हा रवा चांगला खमंग असा भाजायचा आहे. मी आजच्या शिऱ्यासाठी सव्वा वाटी तूप घेतले आहे. हे तूप मी मध्ये मध्ये असे याप्रमाणे घालणार आहे. रवा आता बऱ्यापैकी भाजला आहे. यामध्ये हे केळ्यांचे तुकडे घालते. पुन्हा हा रवा आपण चांगला भाजूया. गॅसवर मंद आचेवर हा रवा आपण भाजूया. आपण हा शिरा करताना लागेल तसे तूप घालत जायचे आहे. गॅसवर एका बाजूला मी दूध तापण्यासाठी ठेवले आहे. दूध आता चांगले गरम झाले आहे. जितका रवा असेल त्याच्या दुप्पट प्रमाणात दूध घ्यायचे आहे. आता हे मिश्रण चांगले मिसळूया. एकसारखे ढवळूया. रवा चांगला भाजल्यामुळे यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. आता यामधील दूध आटले आहे. सव्वा वाटी साखर घातली आहे. पुन्हा हा शिरा एकसारखा याप्रमाणे परतून घ्यायचा आहे. पुन्हा यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तूप घालते. हा शिरा तयार झाल्यावर कढईपासून चांगला सुटायला लागतो. यावेळी आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता हा शिरा तयार आहे. यामध्ये हे काजूचे काप घालते. पुन्हा हा शिरा चांगला सरमिसळ करूया. आता हा प्रसादाचा शिरा तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.